मुख्यमंत्री फडणवीसांचे संजय गायकवाड यांना खडेबोल आक्षेप घेणाऱ्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलंय का असा सवाल फडणवीसांनी केला आहे। पानसरे यांनी 1979 ला लिहिलेल्या या पुस्तकावरून आज वाद घालणं असंवेदनशील कृत्य असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले। आमदार गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी बुलढाण्यामध्ये मोर्चा काढण्यात आला। कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून त्यांची धरपकड करण्यात आली। प्रकाश कांबी पोलिसांच्या ताब्यात आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का असा सवाल उपस्थित करत फडणवीसांनी गायकवाडांना खडेबोल सुनावलेत। तर आंदोलन करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण आंदोलन कशासाठी करत आहोत हे माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही, पण हा वाद निरर्थक निर्माण झाल्याचं फडणवीस म्हणाले। माझी त्यांना पण विनंती की देवेंद्रजी, आपण सक्षम मुख्यमंत्री आहात। अनेक कायदे आपण या राज्यात बदलले, अनेक पुस्तकातले लेख आपण बदलले। या पुस्तकाकडे इतके वर्ष दुर्लक्ष जरी असेल, आता जर त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेले आणि जर तुमच्या मनाला पटत असेल की महाराजांचा अपमान होतो, तर आपण या पुस्तकाची भाषा बदलली पाहिजे। शिवाजीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करा। आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979 ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही। केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं, हा प्रयत्न योग्य नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांच्या बुलढाण्यातील घरासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंसह कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे। गायकवाडांच्या घराबाहेर पुस्तक वाचण्यासाठी जाणाऱ्या आंबींना चिखली गावात अडवण्यात आलं। आंबींना शिवीगाळ केल्याविरोधात आंदोलन करणाऱ्या सीपीआय कार्यकर्त्यांची बुलढाण्यातच धरपकड करण्यात आली। शिवरायांचा मी कोणताच वेळेस कधी सहन करत नाही आणि त्या रागापोटी मी त्याला शिवगाळ केली। त्या महिलांबद्दलचा मी ते शब्द, त्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केसेस म्हणजे FIR केला। आता ही नाटकं करण्याची आवश्यकता काय? माफी हा शब्द वापरण्याचं धाडस सुद्धा त्यांनी केलेलं नाही, म्हणजे अजून सुद्धा त्यांची मगरुरी जी आहे ती गेलेली नाही। ते फक्त मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलेलं आहे। प्रति आंदोलनाकरता आमचे लोक तिकडे गेले, परंतु मी बऱ्याचशा लोकांना जाऊ दिलं नाही, कारण मला कायदा सुव्यवस्था माझ्या मतदारसंघात बिघडवायची नव्हती। नारेबाजी त्यांच्याकडनं पण झाली, तर प्रत्युत्तरात आमच्या समोर पण झाली। प्रकाश आंबी याला तिकडे रस्त्यातच पोलिसांनी डिटेन केलेला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते इथं आले असते आणि त्यांनी जर मुजुरी केली असती तर कदाचित काही वेगळं घडलं असतं, पण ईश्वर कृपेने पोलिसांच्या खास प्रयत्नाने हे झालं नाही। 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोल।